नमस्ते मैत्रिणींनो, माझ्या चॅनलमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज आपण वसुबारसला किंवा दिवाळीच्या पहिल्या दिवशी कशी पूजा करायची ते बघणार आहोत। वसुबारसला आपल्याला पूजा करायची आहे ती मी दाखविणार आहे। मी एक पाट टाकून घेतलेला आहे, त्याखाली स्वस्तिक काढलेला आहे आणि त्यावर एक कापड टाकलेला आहे। आता कोणती पूजा करण्यापूर्वी आपल्याला दीप प्रज्वलित करून ठेवायचा आहे। मी तांदळाची रास ठेवलेली आहे आणि त्यावर आता आपल्याला दिवा ठेवायचा आहे प्रज्वलित करून। मी हा तुपाचा दिवा लावलेला आहे, कारण की दिवाळीचा पहिला दिवस आहे म्हणून मी तुपाचा लावलेला आहे। तुम्ही तेलाचाही लावू शकता। पूर्वी आमच्या गावाला गाई वासरं म्हणजे बरेच होते, भरपूर होते। तर आमचे सासरे काय करायचे, वसुबारसच्या दिवशी पूर्ण गायींना नाही का धुवायचे, आंघोळ करायचे वासरांनाही, आणि गाईचा कोठा पण स्वच्छ करायचे आणि छान तिथे फुलांनी सजवायचे गाईचा कोठा, आणि आपल्या गायींना नाही का छान आंघोळी करून त्यांची पूजा करायचे वसुबारसच्या दिवशी। आता आपल्या इथे तर म्हणजे शहरामध्ये आता गायी राहिल्या नाही आहे किंवा गौशाळा असतात, तिथे पण आपण जाऊन करू शकतो पूजा। परंतु घरच्या घरी कशा पद्धतीने आपण गायीची पूजा करायची ते मी दाखविणार आहे। गौशाळेत गेलं तर बरोबर आपल्याला माहिती नसते सावधगिरीने कोणती गाय मारतात काही गायी, तर आपल्याला सावधगिरीने तिथे पूजा करायची। समजा तुमच्या जवळपास गौशाला असेल तर तुम्ही तिथे जाऊन पूजा करू शकता। वसुबारसला आपल्या हातून गायीची सेवा झाली पाहिजे असे प्रत्येकांना वाटत असते, पण शहरामध्ये काय आहे की आपल्याला गाय मिळत नाही पूजा करायला। मग काय करायचं, तर आपण अशा पद्धतीने पूजा घरच्या घरी करून ते फळ प्राप्त करू शकतो। तर सुरुवातीला ना असे विड्याचे 2 पानं घ्यायचे आहे आणि हे आता इथे ठेवायचे आहे, आणि अजून 2 जुळे पान घ्यायचे आहे ते इथे ठेवायचे, आणि अजून असे जुळे पान घ्यायचे, पण त्यांचे देठण देवाकडे असायला हवे अशा पद्धतीने ठेवायचे आहेत। प्रथम आपल्याला यावरनं तांदळाची रास ठेवून घ्यायची आहे। इथे आपल्याला गाय आणि वासरू मांडायचं आहे, म्हणजे स्थापित करायचं आहे। इथे गणपती आणि इथे कृष्ण। तर आपल्याला सुरुवातीला तांदळाची रास ठेवून घ्यायची अशा पद्धतीने। आता मी इथे ना एक प्लेट घेतलेली आहे, त्यामध्ये आपल्याला गणपतीची मूर्ती ठेवायची आहे, आणि पाणी घेतलेलं आहे आणि दूध घेतलेलं आहे। तुम्ही पंचामृतही घेऊ शकता। आणि आता गणपतीचं आता आपल्याला अभिषेक करायचा आहे। सुरुवातीला गणपतीचं करायचं आहे आणि मंत्र जाप करायचं 11 वेळा तुम्ही म्हणजे करायचं आहे अभिषेक। हे ओम श्री गणेशाय नमः, ओम श्री गणेशाय नमः, ओम श्री गणेशाय नमः म्हणून मंत्र जाप करायचा, आणि 11 वेळा आपल्याला अभिषेक करायचा आहे। मग दुधाने करायचा आहे आणि मंत्र जाप करत जायचं आहे, 11 वेळा करायचं आहे। आणि त्यानंतर मग आपल्याला 11 वेळा झाल्यानंतर मग स्वच्छ कापडाने मूर्तीला पुसून घ्यायचं आहे आणि तिला स्थापित करायची आहे। बघा, मी गणपतीच्या मूर्तीला असं वस्त्र घालून घेतलेलं आहे, आणि आता आपल्याला इथे गणपतीची मूर्तीची स्थापना करायची आहे या पद्धतीने। आता त्याच प्लेटमध्ये आपल्याला कृष्णाची मूर्ती घ्यायची आहे आणि त्यांचं पण अभिषेक करायचा आहे आणि मंत्र जाप करायचा आहे। ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय यांचंही 11 वेळा करायचा आहे अभिषेक, आणि दुधाने करायचा आहे। ओम नमो भगवते वासुदेवाय असं म्हणत 11 वेळा आपल्याला अभिषेक करायचा आहे, आणि त्यानंतर आपल्याला या मूर्तीला पुसून हिला पण स्थापित करायचं आहे।
मी कृष्णाला कपडे घालून फेटा लावून आता याला आपण इथे स्थापित करायचं आहे। आता मी गाय आणि वासरूची अशी माझ्याकडे मूर्ती आहे ती घेतलेली आहे। गाय आहे आणि वासरू आहे, दूध पिताना आहे। अशाच प्रकारे आपल्याला मूर्ती घ्यायची आहे आणि असं मुख म्हणजे इकडे वासराकडे असलं पाहिजे आणि शेपुटी यांची थोडी अशी असली पाहिजे, अशा प्रकारचीच मूर्ती घ्यायची आहे। आणि आता आपल्याला या गाय वासरूची ही 11 वेळा अभिषेक करायचा आहे। ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय। आणि दुधाने करायची आहे ओम नमो भगवते वासुदेवाय अशा प्रकारे। आणि पायावर पण यांच्या पाणी टाकायचं आहे, पाय धुवायचे आहे गाईचे आणि स्वच्छ कापडाने पुसायचं आहे आणि गाईला पण तिथे आता स्थापित करायचं आहे। मी पुसून घेतलं, आता आपल्याला गाईला पण इथे स्थापित करायचं आहे। या पद्धतीने अभिषेक करून असे म्हणतात की गाईमध्ये 33 कोटी देव आहेत, तिची पूजा झाली पाहिजे। आता आपण तर रोज करू शकत नाही किंवा आपल्याला शहरात गाई मिळत नाही, खेड्यामध्ये कसं गाई असतात तर पहिली पोळी गाईसाठी आपण तयार करत असतो। शहरात कधी मिळतात कधी मिळत नाही, तर अशा प्रकारे आपण वसुबारसच्या दिवशी पूजा करू शकतो। प्रथम आता दिव्याची पूजा करून घ्यायची आहे। हळद कुंकू अक्षत वाहून आणि मग फूल वाहायचं आहे, फूल वाहायचं आहे। मग आपल्याला गणपतीचं हळद कुंकू अक्षत टाकून पूजा करायची आहे आणि फूल वाहायचं आहे। त्यानंतर आपल्याला कृष्णदेवाला आपल्या कान्हाची पूजा करायची आहे। कान्हाला अतिशय प्रिय होत्या गाय वासरू, गाई सोबतच खेळायचे कान्हा, तर त्यांची पूजा करून घ्यायची आहे आणि फूल वाहून द्यायचं आहे। आणि मग आपल्याला गाय वासराची पूजा करायची आहे, हळद कुंकू अक्षत वाहून। या पद्धतीने आपण वसुबारसच्या दिवशी पूजा करू शकतो। आता आपल्याला नैवेद्य लावायचा आहे, दिव्याला साखरेचा नैवेद्य लावायचा आहे आणि गणपतीला गूळ आणि खोबऱ्याचा नैवेद्य आणि गाईला गुळाचा नैवेद्य। असं म्हणतात की गाईला उपवास असतो, तर या दिवशी गाईला गूळ चारत असतात आणि आपल्या कान्हाला ही दुधापासून बनलेली मिठाई आणि हे तुळशीचे पान मी असं नैवेद्यामध्ये वाहिलेलं आहे। अशा प्रकारे नैवेद्य लावलेला आहे। या दिवशी बरेच स्त्रियांना म्हणजे कसं उपवास करत असतात, म्हणजे वसुबारसचा, तर ते बाजरीची भाकर आणि गवाराच्या शेंगाच्या भाजीवरच उपवास सोडायचा असतो। कोणी त्याच दिवशी सोडतात, तर काही भागामध्ये कसं आहे की दुसऱ्या दिवशी सोडतात। प्रत्येक भागात वेगवेगळ्या प्रकारे म्हणजे पूजाही करतात आणि उपवास सोडण्याची पद्धत म्हणजे कोणी त्याच दिवशी सोडतात, कोणी दुसऱ्या दिवशी सोडतात, असं आहे। तर तुमच्या भागात ज्या पद्धतीने असेल त्या पद्धतीने तुम्ही पूजा करू शकता। वसुबारसच्या दिवशी मोठ्या धडाक्यामध्ये म्हणजे पहिला दिवस असतो दिवाळीचा, तर पूजा करायची आमच्या गावाला तर खूप मस्त दिवाळीची सुरुवात होत होती। आता आपल्याला अगरबत्ती धूप वगैरे लावून कामधेनूची आरती करायची आहे शेवटी आणि पूजा करायची आहे। अशा पद्धतीने आपण पूजा करत आहोत। या पद्धतीने पूजा मांडल्यानंतर आम्ही 14, 21 असे म्हणजे दिवे जेवढे आपल्याला म्हणजे वाडा मोठा होता तर जेवढे दिवे लावायचे आहे तेवढे लावत होतो। अशा प्रकारे पूजा करत होतो आणि आताही मी करते। तुम्हा सर्वांना दिवाळीच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा। कशी वाटली तुम्हाला माझी पूजा तर कमेंट्स करून कळवा
पुन्हा भेटू नवीन व्हिडिओ सोबत। तोपर्यंत मस्त राहा, खुश राहा, सुखरूप राहा, आनंदी राहा आणि नवीन नवीन पदार्थ बनवून खात राहा। धन्यवाद।